फिरायला जायचं म्हटलं तर कुठेतरी लांब फिरायला जाणं हेच आपण गृहीत धरतो. पण आपल्या जवळपास अशी ठिकाणं आहेत जिथे गेल्यावर थोडा वेळ का होईना आपल्याला थोडासा आनंद मिळतोच. चला तर मग पुन्हा एकदा अशा ठिकाणी आले ज्या ठिकाणी मी पहिल्यांदा येऊन गेली. त्यावेळी मी कान्हेरी लेणी पाहिलेली आणि त्यावेळी मला वेळ मिळाला नाहीत. मग बाकीची जी पार्कमधली जी ठिकाणं आहेत ते पाहणं राहून गेलं होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण ती सगळं पाहणार आहोत. तर आज आले मी संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवली येथे. तिकिटांविषयी इथे सर्व माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे तिकीट घ्यायचं आणि आतमध्ये एंट्री करायची. आतमध्ये गेल्यावर बस येईलच. आज सॅटर्डे संडे आहेत, वीकेंड डेज आहेत, त्यामुळे थोडीफार गर्दी असतेच. बस चालू झाली, माझा प्रवास चालू झाला. चला जाऊया. आता मी टायगर सफारीसाठी चालली. हा सेम रूट वाटतोय मला वाटतं कान्हेरी लेणी साठीचा आणि ह्याचा. तुम्ही कान्हेरी लेणीचा व्हिडिओ पाहिलात का हो? हे बघा, थोड्याच वेळात आपण इथे टायगर आणि लायन जिथे आहेत ना तिथे पोहोचलो पण. हा बघा, समोर दिसतोय का लायन? हा शांतपणे बसलाय. एक दोन आहेत तेही तसेच एकदम शांत बसलेत. पुढे गेल्यावर मात्र 3 ते 4 टायगर होते. त्यातील काही टायगर होते ना ते एका जागेवर बसलेलेच होते. एक मात्र होता तो इकडे तिकडे मस्त फिरत होता. त्यामुळे तो एकच वाघ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होता आणि बसमध्ये सगळेजणांचे कॅमेरे त्याच्याकडेच वळले होते. आणि हा दुसरा होता तोही ऐटीत बसून फक्त बसकडे पाहत होता. टायगर सफारीमध्ये मी एवढंच पाहिलं आणि ही सफारी खूपच लवकर संपली आणि त्यानंतर मी खाली उतरले. खाली उतरल्यावर समोर एक गार्डन होतं आणि तिथे जरा छान वाटत होतं, शांत वाटत होतं. एकीकडे पाणी वगैरे मारायचं काम चालू होतं, त्यामुळे तिथलं वातावरण एकदम छान शांत आणि थंड होतं. त्यामुळे थोडा तिथं मला वेळ घालवायला बरं वाटलं. त्याच्यासमोर काही मंडळी बोटिंग करत होते. छान वाटत होतं ते बोटिंग करताना. वेगवेगळ्या कलरचे ते बोट्स आणि त्या छोट्याशा ह्याच्यामध्ये त्या पाण्यावरती तरंगत होते ना, ते पाहायला असं छान वाटत होतं. तर तेच मी थोडा वेळ पाहत होते. त्यानंतर बाजूला स्टॉल होते, तिकडे लक्ष गेलं तर तिथे ना रानातले जे चटपटे असे पदार्थ असतात ना, रानातला मेवा म्हणावा लागेल, तर तो सगळा होता. दाखवते तुम्हाला. काय मग, पाहून आलं की नाही तोंडामध्ये पाणी? माझ्याही आलं. म्हणून मी घेतले हे चिंच. पुढे आल्यावर पाहण्यासारखं, फिरण्यासारखं, तिथे थोडा वेळ बसून वेळ घालवण्यासाठी काही जागा आहेत. उन्हाळा आता कुठे सुरू होतोय तरी पण ह्या पाण्याची पातळी कमीच वाटते. पण त्या झाडाखाली बसल्यावर त्या पाण्याकडे पाहत वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही. थोडा वेळ इथे घालवल्यावर खूप शांत वाटलं. हे कॅट ओरिएंटेशन सेंटर आहे. इथे बिबट्या आणि रानमांजर असतात ना, त्यांच्या जीवनशैलीविषयी माहिती इथे मिळते. त्यांचा आहार काय, ते जेव्हा शिकार करतात तर ते कशी करतात, त्याचबरोबर त्यांची शिकार करण्याची पद्धत, हे सगळं एकदम आपल्याला जवळून पाहायला मिळतं. स्पेशली वाघाची डरकाळी जेव्हा त्यांना ऐकायला येते तेव्हा त्यांच्यामध्ये कशा हालचाली होतात याचं सुंदर चित्रण इथे आपल्याला पाहायला मिळतं. सुगंधी उद्यानामध्ये खूप अशी वेगवेगळी प्रकारची झाडं होती. त्या प्रत्येक झाडाच्या जवळ गेलो ना आपण, जेव्हा प्रत्येक झाडाच्या जवळ जाऊन जेव्हा सुगंध घ्यायचो ना, तेव्हा मात्र हा सुगंध यायचा. मी आता कुठे चालली हे एंट्री गेट पाहिल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल. चला, अत्यंत सुंदर म्हणजे सहजासहजी आपल्याला बाहेर न दिसणारी सुंदर फुलं इथे मला पाहायला मिळाली.
फुलं किती मस्त आहेत ना, हां, अशी वेगळीच वाटतात कधी न बघितलेली. हा दरवाजा आहे ना हळूच खोलायचा आणि समोर बघा मोठा असा वाघोबा दिसेल. मी गेली होती ना तेव्हा माझ्या आधी जी मुलगी होती ना ती खरंच घाबरली. तर हे आहे प्राकृतिक इतिहास संग्रहालय. इथे जे पक्षी ठेवलेले आहेत ते खरे आहेत आणि ते प्रिझर्व करून ठेवलेत एज्युकेशनल पर्पजसाठी. माझं सर्व फिरून झालंय. कसं यायचं? बोरिवली स्टेशनला उतरायचं, ईस्टला यायचं, तिथे ऑटो किंवा बस मिळेल. तो सोमवारी मात्र हे बंद असतं. संध्याकाळ झाली. हा बिबट्या म्हणजेच बिबळ्या बघा काय म्हणतोय त्याचं ऐकायचं, कारण की हे त्याचं घर आहे, आपलं घर नाही आहे. वेळेत निघायचं. मी पण निघते. टाटा बाय बाय, भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये.